पण बघणार मूग आणि गुळाची वडी, त्याचं साहित्य सांगतो मला काय काय? हे भाजून मुगाचं पीठ आहे, बरं, गुळ आहे 1 वाटी, ओके, तूप आहे साजूक तूप, काजू गार्निशिंग साठी, डिंक आणि जायफळ पूड. ओके. हा गुळ काहीतरी वेगळा वाटतोय मला. हा कुठला? काय नाही, साधाच आहे आपला, फक्त पावसाळ्यामध्ये चिकट चिकट झालाय तो. अच्छा, असं आहे. हो. मी म्हटलं काय असं गुळाचा रंग वेगळा दिसतो ना साधारणपणे, पण हा नॉर्मल गुळ, नॉर्मल रेग्युलर आपला रेग्युलर गुळ. ओके. आपण साहित्य बघितलं तर जाऊया कृतीकडे. काय करायचं आधी मला सांगा. आता तूप पुढे पहिल्यांदा तूप पण त्यात घालायचं. ओके. किती घालू बघा. हा बस ना. डिंक, काय डिंक घालायचं त्याच्यामध्ये, 1 चमचा. आता ही रेसिपी कोणाची आहे? तुमचीच आहे ना? हो, ही माझी शोधून काढलेली. शोधून काढलेली. डिंक 1 चमचा. हे कसलं काम करतो डिंक? डिंकाचं काम काय? डिंक पौष्टिक आहे ना. बर. हा डिंक कशापासून बनवतात पण? ही काही कल्पना आहे? बाबळी झाडापासून बनवतात. बर. झाडा डिंक असतो बाबळीच्या. हो हो. हे पौष्टिक आहे. पौष्टिक आहे तो. ओके. हे फुलले आता फुलला. आता ह्याच्यामध्येच ते मुगाचं पीठ घालायचं. ह्याच्यात काय काय केले तुम्ही? हे मुगाची डाळ भाजली थोडीशी, म्हणजे गरम करून मिक्सरला बारीक केलं पीठ त्याचं. बस, दॅट्स इट. बाकी अजून त्यात काय घातलं? हा, अजून दुसरं काही नाही. सगळं लागेल. सगळं लागेल ना? बस. हे प्रमाण जमणं फार महत्वाचं आहे ना? आता हे याच्यामध्ये गुळ घातला की पटकन ते थापायला लागतात, नाहीतर मग एकदम लगेच कडक होतात त्या. अच्छा अच्छा. थोडस तूप घाला, थोडस. आता काय करायचं? आता गॅस बंद करायचा आणि मग गुळ घालायचा. ओके. आणि हे कधी घालायचं? हा, जायफळ पूड आता घालायचं. हो. बस. आलेला पाहणा जाऊ नये असं वाटत असेल तर जायफळ थोडं जास्त घालावं. आता गुळ किती घालू? लागेल अजून. जेवढ्याच तेवढा 1 वाटी असेल तर 1 वाटी घालायला लागतो, म्हणजे ते गोड होतं, नाही तर मग गोड होणार नाही. आपल्याला हे थापायचं कशात आपण? आता एक हे घेऊ का? हो, चालेल. हे चालेल ना? हो, चालेल. हा गुळ विरघळला याच्यामध्ये, तिला काही थापायचं. ओके. आपण आता गॅस बंद केलेला ना? हो, गॅस बंद केला. म्हणजे आहे त्या उष्णतेवर, नाही तर मग ती कडक होते बडी. ओके ओके. फक्त गुळ विरघळला की त्यात ओतायचं. ओके. हे झालं का आता? हा, झालं आता. ओके. आता ह्याच्यात आपण सेट करायचं. हे किती वेळ करायचं सेट? लगेच होतं ते. हो ना. आपल्याला कापायला सुरी लागेल का? हो, सुरी लागेल. छोटीशी सुरी चालेल? अगदी छोटीशी सुरू आहे. ओके. हे फ्रीज मध्ये वगैरे ठेवायची काय? नाही. थंड झालं की खायला सुरुवात लगेच. आणि हे काजवांचं काय करायचं? त्याच्यावरती काजवा म्हणजे तो आत्ताच लगेच लावायचा, नाही तर मग कडक झाला की नाही काय त्याचा उपयोग. याचा अर्थ काय? मी ह्याच्या फक्त 9 वाड्या पाडणार आहे ना? आता कापलं की सुरू. तुम्ही लिहून घ्या, साहित्य आणि कृती लिहून घ्या. मूग आणि गुळाची वडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मूग डाळीचं पीठ, गुळ, साजूक तूप, काजू, डिंक आणि जायफळ पूड. कृती: प्रथम पॅन मध्ये तूप गरम करून डिंक तळून घ्यावा. त्यामध्ये मूग डाळीचं पीठ घालून भाजून घ्यावं. या मिश्रणात जायफळ पूड घालावी. गॅस बंद करून त्यात गुळ घालून तो एकजीव करून घ्यावा. तयार मिश्रणाच्या वड्या थापून त्या कापून घ्याव्यात. वरून काजूचे तुकडे लावून गार्निशिंग करावं.